नमस्कार सर्व विद्यार्थी मित्रांना, ज्ञानगंगा सायन्स क्लासेस 365 चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण घेऊन आलेला एका नवीन टॉपिकची सुरुवात। ते टॉपिक म्हणजे सस्तन वर्ग। कोणता? सस्तन वर्ग। सस्तन वर्ग ज्याला आपण क्लास ममालिया म्हणतो। क्लास ममालिया। तर पृष्ठवंशीपैकी हा एक अतिशय सुधारित गट होय। जेवढे काही पृष्ठवंशी प्राणी आहेत याचं उदाहरण काय होईल? हो, मानव, ठीक आहे ना। त्याच्यानंतर एप्स। जेवढे काही पृष्ठवंशी प्राणी आहेत, प्राणी आहेत त्यापैकी सुधारित गट म्हणजेच सस्तन वर्गातील प्राणी होय। तर सस्तन वर्गातील प्राणी विविध मूल स्थानावर आढळतात। कुठं? विविध प्रकारच्या विविध मूल स्थानावर आढळतात। त्यानंतर काही जमिनीवर राहतात, तर काही जलचर असतात, तर काही थोडे हवेमध्ये उडणारे आहेत, परंतु त्याचा समावेश सस्तन वर्गामध्ये करण्यात आलेला आहे। तर या अत्यंत महत्त्वाच्या कॉन्सेप्ट विषयी आपल्याला या ठिकाणी शिकायचं आहे। आपण सस्तन वर्ग म्हटल्याच्या नंतर फक्त मानव एवढाच याच्यामध्ये समावेश होतो असा विचार करतो, परंतु या ठिकाणी हवेमध्ये उडणारे आहेत काही, परंतु त्याचा आपल्याला सस्तन वर्गामध्ये समावेश केलेला आहे। तर आपण टप्प्याटप्प्याने बघणार आहोत। तर सस्तन वर्गाच्या प्राण्यांचे जे काही गुणधर्म आहे तर ते उष्ण रक्ताचे असतात। कसे असतात? उष्ण रक्ताचे असतात। ते कसे असतात? उष्ण रक्ताचे आढळतात। आता बघा, माणसाला बघितल्याच्या नंतर माणसामध्ये डोके, धड, त्याच्यानंतर छाती, त्याच्यानंतर स्नायूने बनलेला पडदा, यामध्ये पोट आणि छातीचा पिंजरा यामध्ये जे काही स्नायूने बनलेला पडदा आढळतो त्या श्वासपटल असे म्हणतात। अशी सस्तन वर्गातील म्हणजे पृष्ठवंशी प्राण्यांचा हा एक महत्त्वाचा असा गुणधर्म आहे। केसाच्या स्वरूपामध्ये बाह्य कंकाल आढळते। केसाच्या स्वरूपामध्ये बाह्य कंकाल आढळते। केसाच्या स्वरूपामध्ये काय होते? याच्यामध्ये बाह्य कंकाल आढळते। त्याच्यानंतर हालचाल करण्यासाठी बघा, आपल्याला पायाला बी 5 बोट आहेत आणि हाताला देखील 5 बोटे आहेत। त्याच्यानंतर श्वसन करण्यासाठी सस्तन वर्गामध्ये फुफ्फुसाची जोडी असते। सस्तन वर्गातील प्राण्यांचे शरीर हे शरीरामध्ये किती कप्पे आढळतात? हो, तर याच्यामध्ये 4 कप्पे आढळतात, ज्याच्यामध्ये 2 कर्णिका आणि 2 जवनिका। जसे की डावी जवनिका, डावी कर्णिका, जसे की उजवी कर्णिका आणि उजवी डावी कर्णिका, अशा या 4 घटकांचा समावेश या 4 कप्प्यामध्ये करण्यात आलेला आहे। आपण पक्षी वर्गामध्ये बघितलं 4 कप्पे आढळतात। सरपटणाऱ्या प्राण्यांमध्ये बघितलं तर 3 कप्पे आढळतात, तर फक्त मगरीमध्ये अर्धवट जवनिका आढळते। तर सस्तन वर्गाच्या शरीराचे जे काही हृदयाचे कप्पे आहेत ते कप्पे म्हणजे 4 कप्पे आढळतात। रक्ताच्या मुख्य प्रवाहिनीची कमान त्या सस्तन वर्गाच्या डाव्या बाजूला असते। प्रवाहिनीची कमान
शरीराच्या डाव्या बाजूला आढळते. शरीराच्या डाव्या बाजूला आढळते, है का नाही? तर 4 कप्पे आढळतात. प्रवाहिन्याची कमान शरीराच्या डाव्या बाजूला असते. आरबीसी परिपक्व झाल्यानंतर केंद्रसहित होतात. अपवाद उंट. यामध्ये आरबीसी परिपक्व झाल्याच्या नंतर केंद्रसहित होत नाहीत. तर दात वेगवेगळ्या प्रकारचे असतात, जसे की सुळे दात असतात, दाढ असते, अक्कल दाढ असते. अशा विविध प्रकारच्या दातांचा समावेश या सस्तन वर्गामध्ये करण्यात आलेला आहे. त्याच्यानंतर मेंदूची उत्तम वाढ झालेली असते. याच्यामध्ये जे काही मेंदू, मज्जारज्जू आणि करोटीय चेतण्याच्या किती जोड्या असतात, तर 12 जोड्या आढळतात. मेंदू, मज्जारज्जू आणि करोटीय चेतण्याच्या 12 जोड्या आढळतात. आणि हे सस्तन वर्गातील सगळे प्राणी कसे आहेत? जरायू आहेत. म्हणजे आपल्याच सारख्या सजीवांना जन्म देण्याचे गुणधर्म या सस्तन वर्गामध्ये आढळते. तर गर्भामध्ये म्हणजे ह्याचं जे काही फलन आहे, ही गर्भाच्या आतच म्हणजे शरीराच्या आतच या गर्भाशयामध्ये फलन होते. म्हणजे इंटरनल फर्टिलायझेशन ह्या ममालिया क्लासमध्ये आढळते. गर्भामध्ये गर्भवेष्टन नाळ आढळते, ज्याला आपण प्लॅसेंटा म्हणतो. आणि त्या गर्भवेष्टन नाळेच्या मार्फतच काय होते, जे पोषणाचे कार्य करते. आणि मादीमध्ये जे की आपल्या पिलांना दूध पाजण्यासाठी स्तन ग्रंथी आढळतात. ही एवढी सगळे सस्तन वर्गातील प्राण्यांचे गुणधर्म आहेत. तर हे गुणधर्म अत्यंत महत्त्वाचे आहेत की याच्यामध्ये सस्तन वर्गातील प्राण्यांच्या शरीराचे किती कप्पे आढळतात, तर 4 कप्पे आढळतात. प्रवाहिनीची कमान शरीराच्या डाव्या बाजूला आढळते. आणि जरायू म्हणजे काय, तर आपल्यासारख्या सजीवांना जन्म देण्याची प्रवृत्ती म्हणजेच जरायू होय. तर ही झाली त्यांची सगळ्यात महत्त्वाची गुणधर्म. तर यानंतर आपण शिकणार आहोत की सस्तन वर्गाचे खालील गट पडतात. तर एक आहे अंडज आहे, त्याच्यानंतर पिलांना ठेवण्यासाठी पिशवी असणारा सस्तनी, त्याच्यानंतर नाळयुक्त सस्तनी, असे 3 गट पडतात. तर या 3 गटाविषयी आपण माहिती मिळवू. तर कोणता आहे सस्तन वर्गाचे गट? सस्तन वर्गाचे गट. तर पहिला गट आहे, तर तो पहिला गट म्हणजे अंडज सस्तनी. काय? अंडज सस्तनी. तर हे अत्यंत महत्त्वाचं एक असा सस्तनी आहे जो अंडी घालून प्रजोत्पादन करतो. बऱ्याच स्पर्धा परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अंडज सस्तनी असा आहे तो म्हणजे प्लाटिपस आणि एकडीना. प्लाटिपस आणि एकडीना. प्लाटिपस आणि एकडीना हा अंडी घालून प्रजोत्पादन करतो, परंतु त्याचा समावेश कोणत्या गटात करण्यात आलेला आहे? सस्तन वर्गामध्ये करण्यात आलेला आहे. पिलांना ठेवण्यासाठी पिशवी असणारा सस्तनी. पिलांना दुसरा एक गट आहे, पिलांना पिशवी किंवा पिशवीसारखे अवयव आढळणारा सस्तन कोणता? तर तुम्हाला माहित आहे, तर कांगारू आणि ओपेस्टसम. कोणता आहे? तर कांगारू हा ऑस्ट्रेलियाचा
राष्ट्रीय प्राणी आहे, तर तो पिलांना ठेवण्यासाठी जे काही पिशवीसारखे असणारे सस्तनी आहे, तर तो सस्तनी म्हणजेच कांगारू आणि ओपोसम किंवा ओपोसम ओपोसम या सस्तन वर्गाचा समावेश पिशवीसारखे किंवा पिशवीसारखे. त्याच्यानंतर नंबर 3 आहे तो म्हणजेच नाळयुक्त सस्तनी. कोणता? नाळयुक्त सस्तनी. नाळयुक्त सस्तनी ज्याला आपण प्लॅसेंटा म्हणतो. प्लॅसेंटा म्हणतो. तर नाळयुक्त सस्तनीमध्ये आपण जर बघितलं तर उडणारे सस्तनी, जलचर सस्तनी, मांसाहारी सस्तनी आणि शाकाहारी सस्तनी. बघा इथं आपण बघू शकतो की जसं उडणारे सस्तनी कोणते आहेत. उडणारे सस्तनी आहे का नाही. त्याच्यानंतर जलचर सस्तनी. त्याच्यानंतर मांसाहारी सस्तनी. तर उडणारे सस्तनी, जलचर सस्तनी, मांसाहारी सस्तनी आणि त्याच्यानंतरचा नंबर लास्ट आहे तो म्हणजे शाकाहारी सस्तनी. तर उडणारे सस्तनी कोणकोणते आहेत? वटवाघूळ आणि लेमुर्स. वटवाघूळ आणि लेमुर्स याचा समावेश कशामध्ये करण्यात आलेला आहे? उडणाऱ्या सस्तनीमध्ये करण्यात आलेला आहे. जलचर सस्तनीमध्ये व्हेल जे की सगळ्यात मोठा सस्तनी आणि डॉल्फिन. व्हेल जलचर जीवसृष्टीमधील सर्वात मोठा सस्तनी कोणता? तर व्हेल आणि डॉल्फिन. व्हेल आणि डॉल्फिन हे जलचर जीवसृष्टीमधील सर्वात मोठे सस्तनी आहेत. तर मांसाहारी सस्तनी कोणते? तर सिंह आहे, वाघ आहे, चित्ता आहे, मांजर आहे, कुत्रा आहे, लांडगा आहे, कोल्हा आहे का नाही. सिंह. त्याच्यानंतर वाघ आहे, चित्ता आहे, त्याच्यानंतर मांजर आहे, त्याच्यानंतर कोल्हा आहे इत्यादी प्राण्यांचा समावेश. कुत्रा येते, लांडगा देखील या मांसाहारी सस्तनी वर्गामध्ये त्याचा समावेश करण्यात आलेला आहे. तर शाकाहारी प्राण्यामध्ये किंवा शाकाहारी सस्तनीमध्ये घोडा आहे, गाय आहे, त्याच्यानंतर गाढव आहे, उंट आहे, हत्ती आहे. तर या सगळ्यात कोणतं? हत्ती. त्याच्यानंतर घोडा, त्याच्यानंतर गाढव, त्याच्यानंतर उंट. या सस्तन वर्गाचा समावेश शाकाहारी सस्तनीमध्ये करण्यात आलेला आहे. तर जमिनीवरील हत्ती हा जमिनीवरील लक्ष द्या इकडं. तर जमिनीवरील सर्वात मोठा सस्तनी कोणता? तर हत्ती हा जमिनीवरील सर्वात मोठा सस्तनी होय. जलचर जीवसृष्टीमधील सर्वात मोठा सस्तनी व्हेल आणि डॉल्फिन होय.
विविध प्रकारच्या स्पर्धा परीक्षेमध्ये तुम्हाला हे प्रश्न विचारलेला आहे की जलचर जीवसृष्टीमधील सर्वात मोठा सस्तनी कोणता? तर आपण पटकन या मगर असं लिहितो उत्तर, मग ते उत्तर चुकतं. तर त्याचं योग्य आन्सर आहे तर व्हेल आणि डॉल्फिन हे जलचर सस्तनी आहे. आणखीन एक महत्त्वाचा प्रश्न, एक असा अंडज आहे परंतु तो सस्तन वर्गामध्ये त्याचा समावेश करण्यात आलेला आहे, तर तो म्हणजे प्लाटिपस आणि एक्केडिना होय. तर अशा पद्धतीने आपण यामध्ये सस्तन वर्गाचे गुणधर्म, त्याच्यानंतर त्यांच्या गटाविषयी आपण माहिती मिळवलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण या ठिकाणी आणखीन एक म्हणजे सगळ्यात महत्त्वाच्या अशा घटकाविषयी माहिती मिळवणार आहोत आणि जो काही राहिलेला भाग आहे तो आपण पुढील तासिकेमध्ये पाहूया. तोपर्यंत तुम्हा सर्वांना नमस्कार. जय हिंद.